भारतासह जगातील काही महत्त्वाच्या राष्ट्रांची आर्थिक कोंडी करण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहे। त्यातून अमेरिका संपूर्ण जगभरात आर्थिक आणि वैचारिक दहशतवाद निर्माण करतेय अशी टीका योग ऋषी स्वामी रामदेव बाबा यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली। 150 कोटी लोकसंख्या असणारा भारत देश आर्थिक महासत्ता बनण्यासाठी स्वदेशी वस्तू खरेदीला प्राधान्य द्यावं, तसंच संस्कृती आणि अध्यात्म जपणं गरजेचं आहे, असंही रामदेव बाबा यांनी स्पष्ट केलं। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज पतंजली योग समितीच्या वतीनं कोल्हापुरातील गांधी मैदानावर योग ऋषी रामदेव बाबा यांचं प्रवचन आणि योग प्रात्यक्षिकं झाली। या कार्यक्रमानंतर रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर परखड मतं मांडली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये अन्य राष्ट्रप्रमुखांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा संदर्भ देत रामदेव बाबा यांनी अमेरिकेला टीकेचं लक्ष्य केलं। अमेरिका जगात आर्थिक आणि वैचारिक दहशतवाद निर्माण करून स्वतः महासत्ता बनू पाहत आहे, असा त्यांनी आरोप केला। पूरा विश्व एक बहुत बड़ी राजनीतिक, आर्थिक, सामाजिक और सामरिक चुनौती के दौर से गुजर रहा है। ट्रंप कब किस समय क्या निर्णय लेगा, उससे पूरी दुनिया में एक हड़कंप सा मचा हुआ है। ये एक तरह से आर्थिक आतंकवाद है जिसको अमेरिका थोप रहा है पूरी दुनिया के ऊपर। क्यों? कि पूरी दुनिया को अमेरिका ही डोमिनेट करेगा। तो ये वर्ल्ड बैंक, ये IMF, या ये UNO, ये WTO, ये अमेरिका की कब तक गुलामी करते रहेगा, कब तक उसके तलवे चाटते रहेगा। ये बहुत खतरनाक खेल चल रहा है। इसलिए मैंने कहा भारत को स्वयं शक्तिशाली बनना पड़ेगा। भारतात अजूनही परदेशी वस्तू आणि साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते। वास्तविक देशवासियांनी आपल्याच देशात निर्माण झालेल्या वस्तू आणि साहित्यांची खरेदी करून देशाच्या आर्थिक उलाढालीत भर घालावी, तरच आर्थिक युद्धाचं आव्हान आपण पेलू शकतो, असं रामदेव बाबा म्हणाले। दुसरीकडे आपल्या देशात आजही 80% इतिहास चुकीचा आणि दिशाभूल करणारा शिकवला जातो, असा दावा रामदेव बाबा यांनी केला। की शिक्षा व्यवस्था है, ये आज़ाद भारत की शिक्षा व्यवस्था नहीं है। 1835 में जो मैकाले शिक्षा तंत्र बना करके गया, वही वैचारिकी, वही सिद्धांत, वही मूल्य उस शिक्षा में अभी भी हैं। इसलिए शिक्षा की गुलामी तब खत्म होगी जब ये शिक्षा के अंदर 80% भारतीय महापुरुषों को, हमारे पूर्वजों को हम स्थान देंगे। पढ़ाया जा रहा है, हमें कंटेंट भी गलत पढ़ाया जा रहा है। सारा एक तरह से मानस अभी भी भारतीय नहीं बनाया जा रहा शिक्षा के माध्यम से। देशातील नारी शक्तीनं आत्मसंरक्षणासाठी सज्ज व्हावं, समाजानं स्त्रियांकडे पाहताना ती भोगदासी म्हणून नव्हे तर मातृशक्ती आणि दैवी शक्ती म्हणून पाहावं, अशी अपेक्षा रामदेव बाबा यांनी व्यक्त केली। कोणत्याही महापुरुषांचा आदरानं उल्लेख होण्यासाठी त्यांचं संपूर्ण नाव घेणं अपेक्षित आहे, त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा, अशी अपेक्षाही रामदेव बाबा यांनी व्यक्त केली। किसी विशेष प्रसंग में हम एक छोटे नाम का भी उच्चारण करते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज जब एक पूरा एक उनका गौरवपूर्ण, उनका आदरपूर्वक नाम लिया जा सकता है, तो क्यों नहीं लगना चाहिए? तो इस बात के लिए आंदोलन करने की क्या जरूरत है? काम तो हो जाना चाहिए। तो जितने भी सत्ता में बैठे लोग हैं, उनको ऐसा छोटा सा काम करने में दिक्कत क्या है? तो हम छत्रपति शिवाजी महाराज को अकेला शिवाजी ऐसा कहने में उनको पूरा गौरव नहीं देते। पतंजली उद्योग समूहाकडून उत्पादित केलेल्या वस्तू आणि साहित्यांबद्दल मुद्दाम गैरसमज पसरवले जातात, काही वेळा छापेही टाकले जातात, पण आजवर पतंजलीच्या कोणत्याही उत्पादनावर बंदी आलेली नाही, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली। पत्रकार परिषदेला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, सन्मती मिरजे, साध्वी देवप्रियाजी, प्रमोद पाटील उपस्थित होते।